ओम जय गुरुदेव. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे. तर ज्यांच्या घरामध्ये खूप नकारात्मकता पसरलेली आहे, घरात अशांतता आहे, असं म्हणजे असं वाटतं की काहीतरी अदृश्य वाईट शक्ती आपल्या घरामध्ये फिरत आहे, असं कोणाला जाणवत असेल. घरामध्ये उदासपणा जाणवतो, कोणाकोणाला घरात करमत नाही, घरात बसवत नाही, असं ज्या लोकांना होत असेल त्यांनी हा उपाय करायचा आहे. तर तो उपाय म्हणजे काय करायचं आहे, एक आपल्याकडं कागदी ग्लास मिळतो, चहा पिण्यासाठी वगैरे असतो तसा छोटा कागदी ग्लास मिळतो. तर त्या कागदी ग्लासमध्ये अर्ध्या ग्लासपेक्षा थोडंसं जास्त असं पाणी घ्यायचं, भरायचं नाही पूर्ण. आणि त्या कागदी ग्लासमध्ये तेवढं पाणी घ्यायचं, अर्ध्या ग्लासच्या वर छोटासा ग्लास घ्या आणि त्याच्यामध्ये थोडं खडे मीठ टाका. आणि तो ग्लास आपला ईशान कोपरा कुठला, पूर्व आणि उत्तर जी भिंत असते त्याच्यामधला कोपरा म्हटलं तर ईशान कोपरा. तर त्या ईशान कोपऱ्यामध्ये तो ग्लास नेऊन ठेवायचा आणि हा उपाय संध्याकाळी रात्रीच्या वेळेला करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते तसाच ग्लास न हलवता घ्यायचा आणि जिथं जास्त कुणी राहत नसेल, कोणाच्या दारात वगैरे नाही, जिथं कोणी राहत नाही अशा ठिकाणी एखाद्या झाडाला ते पाणी ओतून द्यायचं आणि तो ग्लास तिथं टाकून यायचं. आणि घरी येऊन तोंडात पाय धुवून घरात यायचं आणि आंघोळ वगैरे करून घ्यायची. तर ह्याच्याने काय होतं, ह्याच्याने तुमच्या घरात किती जरी नकारात्मकता जर पसरलेली असेल किंवा काय अदृश्य वाईट शक्ती असेल, ती पण या उपायाने निघून जाते. तुम्हाला वाटत असेल हा उपाय सोपा आहे, सोपा उपाय आहे, पण ह्याचा खरंच खूप फरक पडतो. हा सगळ्यांनी, ज्यांना असं वाटतं आपल्या घरामध्ये शांतता नाही आहे किंवा वाईट शक्ती फिरते, काही जरी थोडंसं जरी तुम्हाला असं वाटत असेल, त्यांनी हा अनुभव नक्की घ्या आणि हा उपाय करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सांगितलेले उपाय करत जा, खूप फरक पडतो. आणि फरक पडला तर कमेंट करून मला नक्की सांगा. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजाऊ देऊ दे, पद्मावती माता की जय. बोल मांडरच्या कळायचं चांगले. हर हर महादेव. हर हर